सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय महाकारुणिक सम्यक संबुद्ध 12व्या शतकात समतामूलक समाज व्यवस्थेची आधारशिला ठेवणारे महात्मा बसवेश्वर, बहुजनांचे राजे राजे शिवछत्रपती, स्त्री उद्धारक क्रांतीबा, आरक्षणाची मुहूर्तमेढ पहिल्यांदा इथं रोवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे बोधिसत्व युगप्रवर्तक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, संत सेवालाल, संत रोहिदास, संत कबीर, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, मा सावित्री, मा रमाई, मा जिजाई, फातिमाबी शेख या सर्व आदर्शांना अभिवादन करत आणि ही शिवसेना ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून वाढवली, जगवली आणि महाराष्ट्राची सत्ता, मत्ता, अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी जीवाचं रान केलं, त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत आणि 9 महिने 9 दिवस जिच्या गर्भार कुशीत मी वाढले आणि जिच्यामुळे जन्म घेऊन मी आपल्याशी संवाद करू शकते, त्या आईचं स्मरण करत, ते याच्यासाठी की आईला आणि बापाला विसरणाऱ्या गद्दार औलादी इथं तयार झाले, त्यामुळे ते स्मरण माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, मी आपल्याशी पहिल्यांदा बोलतेय आणि माझ्या राजकीय कारकिर्दीतलं पहिलं राजकीय भाषण इथं करतेय, पण मी बोलण्याच्या आधीच विरोधकांचे पोटशूळ उठले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की हिंदुत्ववादी शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे कशा. कठीण आहे आईला, तुमचंच चितन तुमचंच पटकार आहे, तुमचंच सगळं. एकीकडे तुम्ही म्हणता की शिवसेनेने हिंदुत्व सोडले आणि दुसरीकडे सुषमा अंधारे आली की म्हणता हिंदुत्ववादी शिवसेनेत सुषमा अंधारे कशा. काय खरं काय खोटं. आणि तुम्ही हिंदुत्व जपणारे, ते बीकेसीचा इव्हेंट करणारे. दादा हो, आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, आमच्या गावाकडे अशी म्हण आहे की निनांद्याला 12 बुद्ध्या असतात. ज्याला नांदायचंच नसतंय त्याला 12 बुद्ध्या सुचतात. तशी 12 कारणं सांगितली या लोकांनी, त्यातली फक्त 2च कारणं घेणारे आणि थांबणारे. त्यातलं पहिलं कारण यांनी सांगितलं की आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो आहोत, आम्हाला हिंदुत्व जपायचं होतं. खरंच या लोकांना हिंदुत्व जपायचं होतं. तानाजी सावंत असतील, गोगावले असतील, शिरसाट असतील, अब्दुल सत्तार असतील, ही सगळी चिल्लर कंपनी त्यांच्या मतदार संघात जाऊन निपटेल. मी त्यावर बोलायचंच नाहीये, पण 2 गोष्ट लोकांना बोललं पाहिजे. किरण पावसकरने म्हणावं हिंदुत्वासाठी चाललोय. अरे किरण पावसकर, तुम्ही शिवसेनेत होतात, सन्माननीय अजित दादांनी विधान परिषदेचं चॉकलेट दिल्यावर 6 वर्ष राष्ट्रवादीत गेलात, मग मिंधे गटाकडे आलात. 6 वर्ष पावसकर तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवलं होतं तुम्ही. नारायणराव, तुमच्या 2 वाह्यात बाजार बुनग्यांवर बोलायचंच नाहीये मला, पण नारायणराव तुम्ही शहाणे सुरते आहात. हो, शहाणे सुरते आहात. तुम्ही म्हणावं हिंदुत्वासाठी नारायण राणेंनी, आणि नारायण राणेंनी म्हणायचं की काय शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचा विचार ऐकायचाय का. विसरलात नारायणराव. त्याच सोनियाजींच्या पायावर लोटांगण घालत गेली 10 वर्ष. 10 वर्ष तुम्ही आमदारकी, खासदारकी, महसूल मंत्री पद भोगली. तुम्ही शेंड्यावर शहाणं होऊन सांगायचं आम्हाला हिंदुत्वासाठी म्हणून. रामदास कदम रामदासजी, तुमचं हिंदुत्व जेव्हा शिवसेनेला ब्लॅकमेल करून 2 ते 3 वेळा राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिली
तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गहाण ठेवलं होतं? आता आम्ही काय बगलत रेडिओ ठेवतो का आम्ही धोत्रावर इन करतो? का काना बिडी आहे आमच्या? कळत नाहीये काही काय नाटक चाललंय हे? आम्ही हिंदुत्वासाठी आलेलो आहोत. तुम्ही हिंदुत्वासाठी आलात. उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही. अरे उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं? उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय? हिंदू धर्माचा त्याग करून इतर धर्माचा स्वीकार केला का? उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे तुमच्या लेखी नुपूर शर्मा सारखी विघटनवादी चिल्लर आणि थिल्लर भाषा केली नाही ही त्यांची चूक आहे का? हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं? माय बापाच्या इमानदारीनं मिंधे गटातल्या तमाम लोकांनी आणि त्यांचा म्होरक्या आणि कलसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अंतकरणावर हात ठेवावा. ज्या कुठल्या सर्वात्मकाला, सर्वेश्वराला, परमेश्वराला, परमपित्याला तुम्ही मानता, नसेल मानत जो कुणी तुमच्या कुटुंबातला तुमचा सदस्य असेल, तुमचा नूरे नजर लगते जिगर असेल, त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही सांगा, फार तुम्ही हिंदू धर्माचे भोगते असाल. हिंदू धर्मातला असा कोणता ग्रंथ आहे, कोणती श्रुती आहे, कोणतं पुराण आहे, कोणता वेद आहे, कोणता ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये सच्चा हिंदू होण्यासाठी इतर धर्मांचा कट्टर द्वेष केला पाहिजे? हिंदू धर्मातली कोणती ओवी, कोणता श्लोक, कोणता अभंग, कोणतं स्तोत्र आहे की कडवा हिंदू होण्यासाठी तुम्हाला मुसलमानांचा, ख्रिश्चनांचा, बौद्धांचा द्वेष केला पाहिजे? अरे तुम्हाला जर हिंदुत्व कळलं असतं ना तर वसुदेव कुटुंबकम आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, हे विश्वची माझे घर, ही सगळ्यांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना तुम्हाला कळली असती, जी सर्वांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना घेऊन सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे निघालेले आहेत. तुम्ही सांगता हिंदुत्वाबद्दल आणि तुम्ही बोलता अरे हिंदुत्वाला तुम्ही कलंक लावला, कलंक. कारण हिंदू माणूस कुटुंब संकटात असताना पळून जात नाही. हिंदू माणूस कुटुंब संकटात असताना एकमेकांना आधार देतो. सुषमा अंधारेने टीका केली, अरे केली टीका, छाती ठोकपणे केली. तुमच्यासारखा बिळात लपून नाही बसलो. आधी गळे काढून रडायचं आणि नंतर मिंधे गटात जाऊन सामील व्हायचं हे काम नाही केलं. मला कळलाय तो संस्कार. आणि होय, गेल्या 2.5 वर्षात शिवसेनेचं संयमी, शिस्तबद्ध, फोरकास्ट विजन असणारं नेतृत्व मी मान्य केलंय आणि म्हणून सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत अत्यंत ताकदीने आम्ही उभे आहोत. पण तुमचं दुखणं हे नाहीये आमच्याबद्दल. तुमचं दुखणं हे आहे की मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल किंवा तमाम पुरोगामी संघटना असतील, इथले मुस्लिम असतील, अल्पसंख्याक असतील, भटके असतील, आदिवासी असतील, 18 पगड जाती जेव्हा उद्धव साहेबांच्या सोबत येत आहेत तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकते आणि म्हणून तुम्ही हे नाटक करताय. तुम्ही सांगताय. मग यांनी दुसरं नाटक सुरू केलं. म्हणतात की आम्हीच हिंदुत्वासाठी. आता जर तुम्ही खरंच हिंदुत्वासाठी गेला असाल आणि भाजपच हिंदुवादी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एक चॅलेंज आहे तुम्हाला. एक चॅलेंज प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे, सगळ्याच लोकांना, तुम्ही जर खरेच हिंदुत्ववादी असाल तर एक काम करा की भाजप खरी हिंदुत्वाची समर्थक आहे ना, तर एक काम करा, कल्याण मधली श्रीकांत शिंदेची जागा भाजपला देऊन टाका. मुंबईतली प्रताप सरनाईकांची जागा भाजपला देऊन टाका. शिरूरची आढळराव पाटलांची जागा भाजपला देऊन टाका. आणि जालन्याची अर्जुन खोतकरांची जागा अंबादास दानवेंना देऊन टाका. त्याग काय ते तरी कळेल, त्यागाची भाषा तरी कळेल. दादा हो, मी फक्त शेवटचा मुद्दा घेणार आहे आणि महत्वाचा घेणार आहे. आम्ही शिवसेना वाचवायला निघालो असं ते म्हणताहेत. खरंच निघालेत हे लोक शिवसेना वाचवायला? जर शिवसेना वाचवायला मिंधे गट निघाला असेल तर मिंधे गटात
जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा जेव्हा शिवसेना संपवण्याची भाषा करत होते तेव्हा तुम्ही दातखिळ लावून का बसला होतात? का बोलला नाहीत? जर तुम्ही शिवसेना वाचवायला निघालात तर निघालेला असाल तर जे 40 बंडखोर शिवसेनेच्या विरोधात 2019 ला उभे केले होते, ज्याचं ढळढळीत उदाहरण आहे उरणमध्ये गजानन भोईरांच्या विरोधामध्ये महेश बालदीला उभं करणं असेल, किंवा बार्शीमध्ये तिकडे दिलीप सोपलांच्या विरोधामध्ये राजाभाऊ राऊतांना उभं करणं असेल, किंवा बंडखोर उमेदवार मुर्जी पटेलांना उभं करणं आणि आता त्यालाच अधिकृत उमेदवारी देणं, तुम्ही शिवसेना तुम्ही वाचवणार? आणि तुम्ही खरेच जर शिवसेनेचे वारसदार असतात तर शिवसैनिकांची काळजी घेतली असती. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढणारा तुमचा भाऊ रमेश लटके, आपला भाऊ गेलाय, आपल्या भावाची विधवा पत्नी लढते अंधेरी पूर्व मध्ये. आपल्या भावाच्या पत्नीच्या विरोधात भाजपला जागा देऊन तुम्ही विरोधात उमेदवार उभा केला नसता. पण तरीही तुमची नाटकं चाललेली आहेत, कारण तुमचं हिंदुत्व हे शिवसेनेसाठी नाहीये. तुम्हाला हिंदुत्व मग ते सांगतात स्वर्गीय आम्ही आनंद दिघेंचे आम्ही वारसदार आहोत. तुम्ही दिघे साहेबांचे वारसदार आहात तर मग दिघे साहेबांनी काय केलं होतं? त्या राम कापसेच्या सोबत राम कापसेला पराभूत करून काय पद्धतीने ठाण्याची जागा निवडून आणली होती हे विसरलात वाटतं तुम्ही. तुमचं हिंदुत्व फक्त मी फक्त 2च मिनिटात कन्क्लूड करते. तुमचं हिंदुत्व फक्त आणि फक्त ईडीच्या कार्यालयात जागृत झालेलं हिंदुत्व आहे. तुम्ही असे हिंदुत्ववादी नाही आहात. तुम्ही वाट बघताय की सुषमा अंधारे कशात सापडेल किंवा आम्ही बोलणारे सगळे कशात सापडू. पण काळजी करू नका. जर आमच्यामध्ये तुम्ही एका संजय राऊत साहेबांवरती कारवाई करू शकलात, एका संजय राऊत साहेबांवरती, का तर तुमच्या हातात सत्ता होती, तुमच्या हातात यंत्रणा होती. परंतु शिवसेना विचार आहे, शिवसेना संपणारी नाहीये. शिवसेनेची पाळमुळं घट्ट घट्ट रुजलेली आहेत आणि शिवसेनेची असंख्य पाळमुळं म्हणजे इथे जमलेला हा लाखोचा समुदाय आहे, ही शिवसेना आहे. त्यामुळे पावसाळी भूछत्रासारख्या उगवलेल्या माणसांकडून शिवसेना संपेल अशी वल्गना त्यांनी करू नये. पण मला एक जाता जाता एक प्रश्न न राहून विचारावासाच वाटतोय. एक दीपक केसरकरजी, आपण फारच संयमानं बोलताय. तशाच संयमाने बॉम्बे टू गोवाची जी तुम्ही टूर केली ना, त्याचा तुम्ही पैचा हिशोब देणार होतात. तो हिशोब अजून दिलेला नाही. 2.5 महिने होऊन गेले. बॉम्बे टू गोवाच्या टूरचा हिशोब दिला पाहिजे. कारण संजय राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नामध्ये मेहंदीवाल्याला सुद्धा जाऊन तुम्ही चौकशी केली होती. तुम्ही ब्युटी पार्लर वाल्यांची आणि टेलरची चौकशी केली होती. तर मग आता BKCच्या इव्हेंटसाठी जे 10 कोटी रुपये तुम्ही रोख भरले, हे 10 कोटी आले कुठून? तुमचा पक्ष नोंदणीकृत नाहीये. मग कुणाच्या खात्यातनं तुम्ही 10 कोटी रुपये खर्च केले? हे 10 कोटी रुपये खर्च करताना तुम्ही कुणाकडून ते पैसे घेतले? महामहिम सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते आणि ईडीचे स्वयंघोषित कर्मचारी, सो कॉल्ड आदरणीय किरीट भाऊ, 10 कोटीची चौकशी कधी करणार आहात ते बघा. आपल्या दिव्याखालचा अंधार आधी वाकून बघा आणि सरते शेवटी. देवेंद्रजी, आपण म्हणालात की कायद्याच्या चौकटीत राहून बोला. कायद्याची चौकट तुमच्या माणसांनी किती तोडली हे आता दानवे दादा बोलले, मी रिपीट करणार नाही. पण आम्ही कायदा वाचवण्यासाठी चालूय आणि कायद्याच्या चौकटीची देवेंद्रजी तुम्ही काळजी करू नये, कारण तुम्ही कायदा मोडायलाच बसलेले आहात. तुम्ही काय कायद्याबद्दल बोलताय? कायद्याचा सन्मान किती करायचा ते मला फार चांगलं कळतं, कारण कायदा माझ्या बापानं लिहिलाय, मला माहिती आहे. दादा हो, जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. मला कल्पना आहे की प्रचंड उशीर झालाय, परंतु माझा शिवसैनिक जो पायी चालत आलेला आहे, बीडवरून पायी निघालेली निष्ठा यात्रा, रायरेश्वरावरून निघालेली शिवज्योत यात्रा, बुलढाण्यावरून निघालेले पायी शिवसैनिक असतील
किंवा संतोष बांगर सारख्या लोकांना धडा शिकवणारा आमचा महेंद्र दिप्ते सारखा शिवसैनिक असेल, या सगळ्याच लोकांबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे. चला यलगार करूया. जर माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोचत असेल, जर शिवसेना म्हणून तुमचं रक्त उसळत असेल, तर जरा तुमच्या गळ्यातले हे भगवे रुमाल असे चांगले गरगरा फिरवून हे भगवा वादळ सगळ्यांना दाखवून द्या. आय चॅनल वाल्यांनो, हे दाखवा रे भगवा वादळ. ही शिवसेना आहे, हे संजय राऊत साहेबांचं स्पिरिट आहे, ही लढवई शिवसेना आहे. बोला, अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. जय भीम, जय महाराष्ट्र.